नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर APL DBT केसरी कार्ड धारक शेतकरी योजनेसाठी पात्र असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, राज्य शासनाने 18 मार्च रोजी 14 जिल्हे APL DBT केसरी कार्ड धारक शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. हा निर्णय तुम्ही स्क्रीनवर पहा. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति महिना प्रति लाभार्थी राशनच्या ऐवजी अनुदान दिले जाते आणि हेच अनुदान रखडलेलं होतं. या रखडलेल्या अनुदानाच्या वितरणासाठी शासनाने आता निधी मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत APL DBT केसरी कार्ड धारक शेतकऱ्यांना सध्या प्रति लाभार्थी 170 रुपये इतके अनुदान दिले जाते आणि याच अनुदानाचे वितरण करण्याकरिता डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला 100 कोटी रुपयाचा निधी आणि सदर मूळ तरतुदीपैकी शिल्लक राहिलेला 45 कोटी रुपयाचा निधी असे मिळून एकूण रुपये 145,50,17,000 रुपयाचा निधी लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर DBTद्वारे वितरित करण्याकरिता संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. याच्यानुसार आपण पाहिलं तर अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या एकूण 14 जिल्ह्यातील 23,58,699 लाभार्थ्यांना हे एकूण 145,50,17,350 रुपयाचं अनुदान वितरित केले जाणार आहे. साधारणतः मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला हे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल. मित्रांनो, हा GR आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील पाहू शकता. तुर्तास धन्यवाद.